हॅलो स्टुडंट, आता लवकरच मुलांचे काउन्सिलिंग चालू होऊन जाईल. जे विद्यार्थी एमसीसी ला रजिस्ट्रेशन करणार आहेत डीम कॉलेजसाठी, त्याच डीम कॉलेजची आपण आज माहिती घेत आहोत. प्रत्येक कॉलेजला किती ट्युशन फीज आहेत, त्याच्यानंतर त्यांना हाईक किती आहेत, याची सगळी प्रोसेस आपण बघणार आहोत. तुम्हाला जर डीम कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एमसीसीच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेणं गरजेचं असतं. ते म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये. आणि त्यांचं रजिस्ट्रेशन अमाऊंट जर बघितली तर 2,05,000ची रजिस्ट्रेशन अमाऊंट आहे. ती तुम्हाला 2,00,000 रुपये ही रिफंडेबल असते, 5,000 ही नॉन रिफंडेबल असते. तर महाराष्ट्रामध्ये जे टोटल 16 मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यांची आपण माहिती घेत आहोत. किती कट ऑफला हे कॉलेज तुम्हाला लागू शकतील आणि तुम्हाला ट्युशन फी किती लागते याचीच आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेत आहोत. एक नंबरला येतं भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज पुणे. या कॉलेजची ट्युशन फी जर आपण बघितली तर 28,55,600 एवढी त्यांची वार्षिक ट्युशन फी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हाईक बघायला मिळेल 5% एवढी. आणि जे स्क्रीनवर तुम्हाला कट ऑफ दिसत आहेत याच्या आसपास आपले कट ऑफ हे जाऊ शकतात. ते ऑल इंडियाचे रँक आहे, त्याच्यावर तुम्ही अंदाज तुमचा लावू शकता. त्याच्यानंतर येतं भारती विद्यापीठ सांगली. भारतीचे 2 कॅम्पस महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याची ट्युशन फी आहे 25,52,000 आणि त्याला पण वार्षिक 5% एवढी इन्क्रिमेंट तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे 4 कॅम्पस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. त्याच्यामधलं पहिलं कॅम्पस आहे डी.वाय. पाटील कोल्हापूर. या कॉलेजच्या ट्युशन फी जर बघितल्या तर आपल्याला 24,10,000 एवढी त्यांची ट्युशन फी आहे. याच्यामध्ये कोणती वार्षिक तुम्हाला इन्क्रिमेंट बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील नवी मुंबई. डी.वाय. पाटील नवी मुंबईची ट्युशन फी जर आपण बघितली तर 27,00,000 रुपये वार्षिक ट्युशन फी तुम्हाला इथे बघायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला 2.5 एवढी वार्षिक हाईक तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील पुणे. या कॉलेजचे पण वार्षिक ट्युशन फी 27,00,000 रुपये आहे. बाकीचे चार्जेस इथे भरपूर घेतले जातात. ओव्हरऑल जर बघितलं तर 31 ते 32 लाखापर्यंत वार्षिक ट्युशन फी तुम्हाला डी.वाय. पाटील पुणे एवढ्या द्यावे लागतील. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील पुणे मावळ, जे 4थं कॅम्पस आहे. गेल्या वर्षी लास्ट राऊंडला हे आलं होतं. या कॉलेजच्या ट्युशन फी जर आपण बघितल्या तर 25,00,000 रुपये एवढे यांचे वार्षिक ट्युशन फी आहे. याच्यामध्ये कोणतीही हाईक नाहीये. सो महाराष्ट्रामध्ये 4 डी.वाय. पाटीलचे कॅम्पस तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर येतं दत्तमेघे नागपूर. या कॉलेजच्या ट्युशन फी जर बघितल्या तर 23,25,000 एवढे यांच्या वार्षिक ट्युशन फी आहे. पर इयर जर आपण बघितलं तर 7.5 एवढा त्यांचा हाईक आहे. म्हणजे हाईक इथे खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर येते जवाहरलाल नेहरू दत्ता मेघे वर्धा. या कॉलेजच्या ट्युशन फी जर बघितलं तर 23,25,000 एवढे यांच्या वार्षिक ट्युशन फी आहे. यांचे 2 कॅम्पस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील. याची पण वार्षिक ट्युशन फी मध्ये हाईक जर आपण बघितली तर 7.5 एवढी त्यांची वार्षिक ट्युशन फी मध्ये हाईक आहे. त्याच्यानंतर येतं एमजीएम मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे टोटल 5 कॅम्पस तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये 1 नंबरला येतं कामोठे इथलं एमजीएम कॉलेज. या कॉलेजची ट्युशन फी आहे 23,50,000 रुपये. त्याच्यानंतर त्याला कोणतीही हाईक तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर येतं एमजीएम मेडिकल कॉलेज नवी मुंबई. या कॉलेजला पण 23,50,000 रुपये एवढी ट्युशन फी आहे. याच्यामध्ये पण कोणतीच हाईक तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर येतं एमजीएम मेडिकल कॉलेज नेरूळ. या कॉलेजची पण वार्षिक ट्युशन फी आहे 23,50,000. याच्यामध्ये पण कोणतीच हाईक तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर येतं एमजीएम मेडिकल कॉलेज न्यू पनवेल. या कॉलेजला पण वार्षिक ट्युशन फी 23,50,000 रुपये आहेत. याच्यामध्ये पण कोणतीच हाईक तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर येतं सगळ्यात जुनं जे कॉलेज आहे एमजीएम कॅम्पस मधलं, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथलं एमजीएम मेडिकल कॉलेज. या कॉलेजची पण ट्युशन फी आहे 23,50,000. इथे पण कोणतीच इन्क्रिमेंट तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे महाराष्ट्रामधलं असं डीम कॉलेज आहे ज्याला कोणतीच वार्षिक हाईक इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही. याचे 5 कॅम्पस ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर येतं कृष्णा कराड मेडिकल कॉलेज. कृष्णा कराडला जर आपण ट्युशन फी बघितल्या तर कृष्णा कराडच्या 24,40,000 एवढ्या ट्युशन फीज आहेत आणि हाईक जर बघितली तर 7% एवढी तुम्हाला वार्षिक हाईक इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर येतं प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी. या कॉलेजची ट्युशन फी जर बघितली तर 19,00,000 रुपये एवढे यांच्या ट्युशन फीज आहेत. पण वार्षिक हाईक जर तुम्ही इथे बघितली तर वार्षिक हाईक खूप जास्त प्रमाणामध्ये घेतात. ती म्हणजे 15% एवढी यांची वार्षिक हाईक तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे खूप चांगल्या कॉलेजपैकी आणि जुन्या कॉलेजपैकी हे महाराष्ट्रामधलं डीम कॉलेज आहे. फी कमी असल्यामुळे यांचा कट ऑफ हा जास्त जात असतो. त्याच्यानंतर येतं सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज. या कॉलेजची वार्षिक ट्युशन फी 10,00,000 रुपये आहे. हॉस्टेल मेस मिळून 13,00,000 रुपये वर्षाला इथे पडत असतात. त्याच्यानंतर त्यांची वार्षिक ट्युशन फी हाईक आहे 10% तुम्हाला इथे बघायला मिळेल.
सिम्बायोसिस हे मुलींचं कॉलेज असल्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ हा आसपास गव्हर्नमेंट कॉलेजच्या जवळपास हा जात असतो. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमधून या कॉलेजला ॲडमिशन्स घ्यायचे असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच राउंडला एन-आर-आय मधून ॲडमिशन घ्यायचं, ते कसं घ्यायचं याचे जर गाईडन्स पाहिजे असेल, तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि तुमचं पहिल्याच राउंडला एम-बी-बी-एचं स्वप्न हे कंप्लीट करा.